झालं का? करतो. आज मी आपल्या सर्वांना MHCET याच्यामध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो हे तुम्हा सर्वांना मी सांगणार आहे. खरं तर सामान्य परिवारातून जो कोणी व्यक्ती असतो तो आपल्या मुला मुलींना प्रामाणिकपणे शिकवतो. त्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नसतं. त्यांचं फक्त स्वप्न असतं की आपली मुलं शिकावीत, आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करावं, एक चांगलं घर असावं, चांगली गाडी असावी आणि सुखसुविधा असाव्या, चांगलं आरोग्य आणि ज्या काही छोट्या मोठ्या आयुष्यामध्ये गोष्टी आपल्याला पाहिजे असतात त्या आपल्याला तिथे मिळाव्यात. आणि हे स्वप्न मनामध्ये ठेवून आपल्या मुलांना ते शिकवतात. आपली ऐपत नसताना प्रामाणिकपणे आपल्या मुलांना शिकवायचं असल्यामुळे कुठला तरी शेतकरी आपली जमीन विकतो, एखादा मजूर ओळखीपाळखीच्या लोकांकडनं पैसे गोळा करतो, मध्यमवर्गीय तिथं एज्युकेशन लोन मुला मुलींसाठी घेतो. आणि मग याच्यात डॉक्टर बनायचं असेल तर नीटची परीक्षा दिली जाते, जर इंजिनियर बनायचं असेल तर JEEची परीक्षा दिली जाते. आणि महाराष्ट्रामध्ये कृषी असेल नाही तर मग सायन्स नाही तर असा कुठला तरी कोर्स आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायचा असेल तर आपण CET तिथं देत असतो. आता याच्यामध्ये मी गेल्या वेळेस जेव्हा आपल्याशी बोललो होतो, मुंबईमध्ये जी प्रेस झाली होती त्याच्यामध्ये MPSCचा FDAचा मुद्दा घेतला होता. मी त्याच्यावर जास्त काय बोलणार नाही, पण मी फक्त आपल्या सर्वांना डेव्हलपमेंट एवढीच सांगेल की बरेच लोक मला म्हणतात मी पुराव्यासकट बोलत नाही, उगाच मोघम बोलत असतो. त्या सगळ्या बगलबच्चांना मला सांगायचं की रोहित पवार नाही तर आमचा पक्ष, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे अध्यक्ष सुप्रियाताई हे सगळे जे येतात ते सगळ्यांनी आम्हाला सांगितले पुराव्याशिवाय तुम्ही बोलू नका. आणि आम्हाला जे कळालेलं आहे, जे कुठले पुरावे आम्ही MPSCला दिले त्यांनी ते CIDला दिले, तर त्याच्यामध्ये जे काही जबाब घेण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये सिद्ध कुठेतरी झालेलं आहे की MPSCचा पेपर हा 25 लाख रुपयाला फुटला. आणि जो क्लासवाला माणूस आहे तो आज महाराष्ट्रामध्ये नसून महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यामध्ये कुठेतरी लपून आहे. तिथं सुद्धा त्याला पकडण्यासाठी पोलीस गेले असं आम्हाला कळालंय. त्यामुळे तुमच्याशी आता बोलल्यानंतर आम्ही सर्वजण पदाधिकारी हे भायखळा पोलीस ठाणे जिथं CIDचं कार्यालय आहे आणि हा तपास तिथं चालू आहे तिथं आम्ही जाणार आहोत त्या बाबतीतला पाठपुरावा करण्यासाठी. त्याच्याचबरोबर हा जो दुसरा मुद्दा आहे मी पुण्यात घेतला होता, उत्पादन शुल्क, याच्यामध्ये सुद्धा तिथं मॅटली सांगितलेलं आहे, बरंच काय झालेलं आहे. त्याच्यात अधिकचे पुरावे आता आमच्या हातामध्ये लागलेले आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगून माझी थोडीशी तब्येत नीट नसल्यामुळे मला आज MPSCला जाता येणार नाही, पण CIDला सुद्धा हे मुद्दे आम्ही देऊ. याच्यामध्ये मार्किंग पॅटर्न लीक झालं होतं. ही अंतर्गत एक्झाम असते, तर हे सगळे पुरावे कसं घडलं, काय घडलं, कारण की MPSCवर सगळ्यांची विश्वासार्हता आहे, पण या दोन गोष्टींमध्ये दुर्दैवाने विश्वासार्हता उडत चाललेली, ती जाऊ नये अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. हे MPSCला आमचे पदाधिकारी घेऊन जाणार आहेत आणि CIDला आम्ही तिथं देऊ. आता महत्वाचा मुद्दा आहे, आता तलाठीचा मुद्दा आहेतच, त्याच्याबद्दल आता विखे पाटील साहेबांचा राजीनामा लवकरच आम्ही तिथं मागणार आहोत. कारण का 4 ऑगस्टला का 5 ऑगस्टला काहीतरी एक तिथं इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट येणार आहे, तो काय येतो हे आम्ही बघणार आहोत आणि त्यानंतर एकेकाला आम्ही तिथं बघणार आहोत. पुढे आता मी तुम्हाला सांगितलं तसं हे सगळे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत. हा सगळा जो काळा बाजार झालाय हा भाजपच्या काळामध्ये झालेला आहे. पण महत्वाचं काय, वर्षाला 10 लाख विद्यार्थी ज्या परीक्षेला बसतात CET, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे पुढं. आता याच्यात 10 लाख
विद्यार्थी बसतात, 2 वेळा हा पेपर होतो. इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चर महाराष्ट्रामध्ये हा त्या ठिकाणी घेतला जातो आणि रँक वाईज लिस्ट ही लावली जाते. पुढं आता हे प्रेझेंटेशन करण्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांनी, म्हणजे याच्यात सलील भाऊ आहेत, आमचे सुशील भाऊ, विद्यार्थींचे पदाधिकारी आहेत, नरेंद्र भाऊ काळे आहेत, या लोकांनी सुद्धा आणि आमच्या इतर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आमच्याकडे आणि काही शिक्षकांनी माहिती दिलेली आहे. आता याच्यामध्ये पहिली परीक्षा देणे बंधनकारक असतं, ती दिली. असं कोणातरी वाटलं अजून मला चांगले मार्क मिळू शकतात, दुसरी परीक्षा त्यांना देता येते, ती बंधनकारक नसते. पुढं आता याच्यामध्ये हा रिपोर्ट जर तुम्ही बघितला तर 12वीचे पीसीएमचे मार्क्स इथं मी तुम्हाला दिलेले आहेत आणि या बाजूला सीईटी पर्सेंटाईल दिलेला आहे. आता याच्यामध्ये मेरिट नंबर इथं दिलेला आहे. आता मेरिट नंबरमध्ये तुम्ही जर बघितलं तर पर्सेंटाईल जबरदस्त आहे, पण 12th पीसीएमसी मध्ये इथं मार्क्स जर बघितले कोणाला आता 2 उदाहरण घेतो की रँक 21 12वीला 50%, रँक 47 12ला 46% आणि 100 पर्सेंटाईल आलं. तुम्ही म्हणाल असं होऊ शकतं, लोक 12वीत लक्ष घालत नाहीत, डायरेक्ट सीईटीचा अभ्यास करतात. पण सीईटीचा जो सिलेबस असतो तो कशावर असतो तर 11वी 12वीच्या अभ्यासक्रमावर तो सीईटीचा अभ्यासक्रम असतो, नाही तर पेपर त्याच्यावर घेतला जातो. त्यामुळे जो मुलगा 11वी 12वी मध्ये हुशार आहे, नाही तर चांगला अभ्यास करतो, त्याला सीईटीला 100% चांगले मार्क मिळतात. हे पुढे जाऊन मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. पुढं आता हे समजा, आता जेई सगळ्यात अवघड परीक्षा आहे, ही केंद्र सरकार घेत असते, खूप अवघड असते. आता आपण असं धरूया सीईटी 100 पर्सेंटाईल, मेरिट नंबर 19 आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आता त्याला जेई मध्ये किती मिळालेत? 44, 38, 56, 51, 25. आपली महाराष्ट्राची लायकी एवढी खराब आहे का? सीईटीची एवढी लायकी खराब आहे का? अरे कुठंतरी जर जेईला 80 इथं 100 असतील आपल्याला, तर जेई मध्ये 80 तरी असावे, 75 तरी असावे. पण त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जेई मध्ये 44 पडतात, इथं 100 पर्सेंटाईल पडतं. हे काय गणित तिथं बसत नाही. पुढं आता हे 10वीचं दाखवलंय, 12वीचं दाखवलंय आणि सीईटी पर्सेंटाईल आणि 10वीचे मार्क्स इथं दाखवलेले आहेत. म्हणजे एखादा मुलगा खरंच हुशार असेल तर त्याला सीईटी मध्ये चांगले मार्क मिळतातच. पुढं हे मी तुम्हाला आता मॅथ्स किती कुणी हुशार असेल, तो मॅथ्सची जर परीक्षा 10वी 11वी 12वीची देणार असेल, पेपर देत असताना तो मनापासूनच पेपर लिहित असेल, मॅथ्स चांगलं असेल, 11वीला चांगले मार्क मिळणार, 12वीला चांगले मार्क मिळणार आणि त्याला फायनली सीईटीला पण तेवढेच मार्क मिळणार. हे मी नाही म्हणत, हा याच्या आधीचे आकडे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतात. त्यामुळे इथं जे आहे मॅथ्समध्ये त्याला इतके कमी मार्क्स मिळालेले आहेत 12वीला, पीसीएम मध्ये असे मार्क्स मिळालेत आणि सीईटी पर्सेंटाईल एवढं तिथं मिळालंय. आता ह्याचं खरं गुपित काय आहे हे पुढे मी जे आपल्या सर्वांना सांगणार आहे ते बघितल्यानंतर तुमचे डोळे हे कुठेतरी पांढरे होतील, अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे. पुढे घ्या. आता याच्यामध्ये पीसीएम मध्ये 80 पेक्षा अधिक गुण असलेले विद्यार्थी, आपण काय करू, अनेक वर्षांपासून आलेला इतिहासाचा थोडासा अभ्यास करू. 2020 मध्ये 100 विद्यार्थी जर मेरिट लिस्टमध्ये असतील, फर्स्ट टू 100 हे मेरिट लिस्ट होल्डर आहे, त्याच्यातले किती लोकांना 80 पेक्षा जास्त होते तर 98%, म्हणजे 98, 100 पैकी 98 लोक. 21 मध्ये 100 पैकी 100 लोकांना 11वीला आणि 12वीला त्यांना 80 पेक्षा जास्त टक्केवारी होती. मग 22ला ती 99% होती. म्हणजे 99% म्हणजे 100 पैकी 99 मुलांना 80 पेक्षा जास्त मार्क असायचे. गफलत कुठं झाली, ही 23 पासून सुरू झाली, जेव्हा 100 पैकी 88 लोकांना फक्त 80च्या पुढे मार्क्स होते. मग ते प्रमाण 24 मध्ये 63 वर आलं, 25 मध्ये 66 वर आलं, 26 मध्ये ते 43 वर आलं. मग आम्ही म्हणलं की अरे बाबा 23 मध्ये असं काय गडबड झाली, याच्या खोलात आपण जाऊ, कारण का हे आकडे पडत चाललेले आहेत. मग आम्ही याच्या खोलात गेलो. पुढे घ्या. आता हे 10वी मध्ये सुद्धा आम्ही ते बघितलं, 20 मध्ये 10वी मध्ये
80च्या पुढे असणारे 100 पैकी 100 होते, 100 पैकी 100, 22ला 98 होते, नंतर हा आकडा पडत गेला पुढं. म्हणजे याच्यावरनं कुठं ना कुठं तरी कळतं की 10वीचे मार्क्स, 11वीचे मार्क्स आणि 12वीचे मार्क्स हे महत्वाचे होते, आणि जो खरंच 11वी 12वी 10वी मध्ये हुशार होता तो सीईटी मध्ये सुद्धा चांगले मार्क घेत होता. पण 2023 नंतर काहीतरी गडबड झाली. आता याचा मी जास्त विषय घेणार नाही, हा तुम्हाला माहिती. नगरसेवकाची 2 मुलं, यांना आत मार्क्स वेगळे असले तरी पर्सेंटाईल सेम मिळालं. दोघं एकाच परिवारातले, सेंटर एकच मिळालं. आणि सत्ताधारी नगरसेवकाची मुलांवर ठीक आहे, मी आक्षेप घेत नाही त्यांच्या शैक्षणिकच्या कॅपॅसिटीवर, पण मुद्दा काय की एकच सेंटर एकाच घरातल्या व्यक्तीला हे असं कसं होऊ शकतं? कारण का अनेक व्हिडिओ तुम्ही ऑडिओ बघितलेले आहेत ज्याच्यात सेंटर बद्दल बोललं जातं, म्हणजे सेंटर मॅनेज केले जातात. पुढं आता हे जेव्हा मी मतदारसंघामध्ये गेलो तिथे एक मुलगा मला भेटला, त्याचे पालक मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं प्रॉब्लेम काय की नॉर्मलायझेशन आणि पर्सेंटाईल याच्यामध्ये घोळ केला जातो, याच्यामध्ये फसवणूक केली जाते. एमपीएससी मध्ये नॉर्मलायझेशन असतं आणि सीईटी मध्ये पर्सेंटाईल असतं. या मुलाला 104 मार्क पडले. मग 104 मिळाले 200 पैकी, तर त्याला पर्सेंटाईल कुठं किती मिळाला पाहिजे होतं? 50, 55, 60च्या आसपास. म्हणजे किती मुलं बसली, मग किती लोकांना किती मार्क मिळाले, मग काय पर्सेंटेज होतं, असं काहीतरी एक गणित असतं, त्याच्यातून पर्सेंटाईल काढलं जातं. त्याला 200 पैकी 104 मार्क पडून सुद्धा त्याचं पर्सेंटाईल आलं 9. मग मुलगा आणि वडील गेले कुठं? सीईटीचा प्रमुख कार्यालयाला. त्यांनी म्हणलं की आम्हाला हा फॉर्म्युला द्या. तिथले अध्यक्ष आणि अधिकारी म्हणाले आम्ही देऊ शकत नाही. ते म्हणाले का देऊ शकत नाही? नाही नाही, हे कॉन्फिडेन्शियल गोष्ट असते, आम्ही देऊ शकत नाही. आरटीआयच्या माध्यमातून द्या, तेही आम्ही देऊ शकत नाही. त्यालाही त्यांनी उत्तर दिलं नाही. आम्ही आज एक पत्र तिथे लिहिणार आहोत की याबद्दलची माहिती आम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे इथं काही ना काहीतरी घोळ झालाय, हे 100% खरं आहे. पुढं आता हा ऑडिओ तुम्ही ऐकलेला मी बोलणार नाही. याच्यामध्ये 15 लाख रुपये ऑफर केले जातात, सेंटर मॅनेज केलं जातं. पुढे घ्या, पुढे घ्या, पुढे घ्या. आता हे बघा, इथं सुरू होतो पैशाचा खेळ. म्हणजे गरीब आई वडील इकडनं पैसे आण, तिकडनं पैसे आण, 3 लाख गोळा कर, 4 लाख गोळा कर, 2 लाख गोळा कर, मुलांना क्लासेसला लाव. आपलं छपराचं घर छपराचंच राहतं. आपण कधीही तिथं माडी बांधू शकत नाही का? मुलांचं शिक्षण करायचं असतं. मोटरसायकलवर प्रवास करत असतील तर गाडी घ्यायचं स्वप्न आई वडिलांचं असताना सुद्धा मुलांना शिकवण्यासाठी आई वडील गाडी घेत नाहीत, पण मुलांना शिकवतात का? जे आपल्याला जमलं नाही, कदाचित आपल्या मुला मुलीकडनं त्या गोष्टी होऊ शकतील जर डॉक्टर इंजिनियर झाल्यानंतर. पण मग घोळ कुठं होतो बघा? पैशाचा घोळ नेते आणि अधिकारी करतात, आणि तिथं तो घोळ झाल्यामुळे सामान्य लोकांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये तिथं गोंधळ निर्माण होतो. आता 2021ला तिथं जेव्हा टेंडर झालं होतं, एडुस्पार्क या कंपनीला ते टेंडर मिळालं होतं. त्याच्यात लोएस्ट कोण होतं? तर लोएस्ट होतं TCS. 3दा टेंडर झालं, 3दा TCS हे लोएस्ट होतं, 3दा ते कॅन्सल केलं, आणि कसं तरी एड्युस्पार्कला त्या ठिकाणी ते काम देण्यात आलं. मग एड्युस्पार्कली काय केलं? तर एड्युस्पार्कली ते काम दुसऱ्या एका कंपनीला दिलं. ती कुठली कंपनी? ती आहे मेरिट ट्रॅक कंपनी. आता मेरिट ट्रॅक कंपनीचं रेप्युटेशन काय हे थोडंसं बघा. जम्मू काश्मीरमध्ये मेरिट ट्रॅकला हे ब्लॅकलिस्ट केलं गेलं का? कारण का त्यांनी परीक्षेमध्ये घोळ केला. बरं, आता हे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सनी सुद्धा त्या मेरिट ट्रॅकला ब्लॅकलिस्ट त्या ठिकाणी केलेलं हे पत्र मी तुम्हाला तिथं लावलेलं आहे. पुरावे आमच्याकडे आहेत. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर 2023ला टेंडर हे एडुस्पार्कलाच मिळालं. आता तिथे येण्याऐवजी इथं मी सांगतो, आता 500 रुपयाचं टेंडर एडुस्पार्कला मिळालं. एडुस्पार्कली ते मेरिट ट्रॅकला दिलं. आता 500 रुपयाचं टेंडर एडुस्पार्कला मिळालं असेल तर मेरिट ट्रॅकला कदाचित ते 300ला दिलं असेल. त्यामुळे डायरेक्ट प्रॉफिट 200चा एडुस्पार्कला काय न करता त्या ठिकाणी काम मिळालं. आणि मग आता 2023ला
आपण जर बघितलं तर परत एकदा एडुस्पार्क या कंपनीला हे काम त्या ठिकाणी मिळालेलं आहे. पण हे एडुस्पार्क नावाची जी कंपनी ना फार हुशार कंपनी आहे. वेब्युअर नावाचा ग्रुप आहे, पुढे कधीच येत नाहीत. पण किती मोठी कंपनी आहे आणि कशा पद्धतीने हे झोल या महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये, रिक्रुटमेंटमध्ये आणि या देशामध्ये करतात हे मी तुम्हाला दाखवून देतो. पुढे घ्या. आता हे बघा, सीईटी सेलद्वारे ठराविक कंपनीला देण्यात आलेले निविदेची हे मी तुम्हाला सगळी त्या ठिकाणी नावं दिले. इंडू एज्युकेशन ही नावं सगळी त्या ठिकाणी आहेत. आता याच्यामध्ये 21 ते 25 पर्यंत या कंपनीला 384 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी दिली आणि एलटीसी प्रकल्पासाठी 225 कोटी 680 कोटी रुपयाची कामं दिली गेली. पुढे आता हे बघा, हे तुम्हाला येल्लो जे दिसत आहेत ना, ही कंपन्या वेगळ्या आहेत पण ह्या एकाच मालकाच्या कंपन्या आहेत. आणि जे ग्रीन टिक दिसते त्या ग्रीन टिक कंपनीला त्या ठिकाणी काम मिळालं. आता सामाजिक न्याय विभाग स्किल ट्रीला काम मिळालं. आता उच्च तांत्रिक शिक्षण विभाग तिथं एडुस्पार्कला काम मिळालं. शालेय शिक्षण इंदसला मिळालं. त्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा हे तिथं मिनिटेकला मिळालं. आता हे मी तुम्हाला सांगतो की हे आहे टेंडरमध्ये झोल करायची एक चेन असते आणि त्या चेनमध्ये एडुस्पार्क जी कंपनी आहे त्याचा जो मूळ मालक आहे त्याच्याच या सगळ्या कंपन्या आहेत. त्यांच्याच कंपन्या या प्रत्येक टेंडरमध्ये भाग घेतात. त्या टेंडरमध्ये भाग घेऊन त्यांच्याच एखाद्या कुठल्या तरी कंपनीला काम मिळतं म्हणजे मिळतंच. हे रोहित पवार म्हणतो असं तुम्हाला वाटत असेल तर साफ चुकीचं आहे. कोण बोलतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर पुढची स्लाइड हे तुम्हाला सर्वांना बघणं फार महत्वाचं आहे. हे कोण म्हणतंय तर हे म्हणतंय बिहार सरकार. बिहार सरकारने उदाहरण दिलं की एडुस्पार्क सारख्या कंपन्या जाळं कसं निर्माण करतात, एखाद्या टेंडरमध्ये कार्टलिंग कसं करतात. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम एडुस्पार्क आणि त्यांच्या मित्र कंपन्याला दिली जातात याचा अभ्यास करावा. हे रोहित पवारला नाही सांगितलं, हे सांगितलं पंतप्रधानांच्या कार्यालयाला. म्हणजे पीएम साहेबांच्या कार्यालयाला बिहारच्या सरकारने त्यांनी केलेला तपास हा तिथं पाठवण्यात आला. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा खूप चांगला रेफरन्स दिला गेला नाही की महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असं काम चालू आहे आणि ते आम्हाला त्या ठिकाणी कॉपी करायचे असं न सांगता सांगण्यात आलं, ते सुद्धा बिहार सारख्या राज्याने, की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या ठिकाणी चालू आहे आणि अशी गोष्ट होऊ नये याची दक्षता ही केंद्र सरकारने त्या ठिकाणी घ्यावी आणि त्याची कॉपी महाराष्ट्र सरकारला दिली गेली होती का तर हो, ती कॉपी दिली गेली होती आणि ती देऊन सुद्धा या एडुस्पार्क आणि त्यांच्या मित्र कंपन्याला तिथं कामं ही सहजपणे तिथं दिली गेली का. नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना करोडोमध्ये त्या ठिकाणी पैसा ही स्पार्क नावाची जी कंपनी आहे आणि त्यांच्या ज्या स्वतःच्या चेनमध्ये असणाऱ्या कंपन्या ते त्या ठिकाणी देतात. ह्याचे सगळे पुरावे मी माझ्या सोशल मीडियावर टाकणार आहे. बिहारचा रिपोर्ट तिथं टाकणार आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा बोलतो आम्ही हवेत बोलत नाही, ती आमची संस्कृती नाही. आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा पुराव्या सकटच बोलतो. त्यामुळे सीईटी मध्ये जो घोळ झालेला आहे तो 100% झालेला आहे. त्याच्यामध्ये जो घोळ झालेला आहे, एक तर टेंडर घेण्यामध्ये घोळ झालेला आहे आणि तिथं असणारा जो सगळा डेटा आहे त्या डेटाचा वापर करून मुलांच्या पालकांच्या नंबरवर फोन करून एक वेगळ्या कॉल सेंटरच्या माध्यमातून वेगळा धंदा सुद्धा त्या ठिकाणी सुरू केला गेला आहे असं आमचं ठाम मत आहे. पुढे त्यामुळे हे सगळे पुरावे हे आम्ही MSCETला त्या ठिकाणी देणार आहोत, मुख्यमंत्री साहेबांना देणार आहोत. बिहार सरकारने त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून
हे प्रधानमंत्री साहेबांना दिलंच आहे, तर त्यांना सुद्धा आम्ही ईमेल पाठवणारच आहोत. कारण का त्यांची एक रील फार फेमस झाली होती की मैं किसी को भी नहीं छोडूंगा, बच्चों का मैं ख्याल रखता हूं. चांगली गोष्ट आहे, फक्त रील पुरतं ते होतं का? महाराष्ट्रामध्ये तुमचे जे सरकार आहे आणि तुमच्या या सरकारमध्ये अशा पद्धतीने जो भ्रष्टाचार केला जातो आणि तो भ्रष्टाचार केल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य जे आज अडचणीत आलेलं आहे, त्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात हा प्रमुख प्रश्न आहे. त्यामुळे रील पुरतं तुम्ही बोलता का खरंच कृतीतून त्या ठिकाणी तुम्ही बोलणार आहात हे आम्ही बघणार आहोत. आणि काँग्रेसच्या माध्यमातून हा मुद्दा आम्ही राहुल गांधीजींना सुद्धा त्या ठिकाणी देणार आहोत. ते सुद्धा पार्लमेंटमध्ये ते मुद्दे घेतील नाही घेतील हे मला सांगता येणार नाही, पण शेवटी प्रयत्न करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये एमपीएससीचा मुद्दा, त्याच्याचबरोबर सीईटीचा हा मुद्दा आणि शिक्षणाचे इतर मुद्दे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो, पेपर फुटले जातात, या सगळ्यांसाठी आम्ही एक खूप मोठं आंदोलन नाही तर मोर्चा हे पुण्यामध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे काही विद्यार्थी संघटनेशी आमचं बोलणं झालेलं आहे. आमच्या अध्यक्षांशी सुद्धा चर्चा झाल्यानंतर शशिकांत शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे, विद्यार्थ्यांचा कुठलाही मुद्दा असला तरी त्यामध्ये आपला पक्ष हा 100% त्या ठिकाणी उतरणार म्हणजे उतरणार. त्यामुळे आमचा पक्ष राजकीय हितातून नाही, पण फक्त सामाजिक विचारातून त्या मोठ्या मोर्चामध्ये उपस्थित राहणार, सहभाग घेणार, पाठिंबा देणार. त्याच्याचबरोबर काँग्रेसला आम्ही विनंती करू, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला आम्ही विनंती करू, इतरही बाकी मित्र पक्षाला, जानकर साहेबांचा पक्ष आहे, भाई जयंत पाटील साहेबांचा पक्ष आहे, इतरही पक्षांना विनंती करू. आणि जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत जे स्वतःच्या आउटफिटच्या माध्यमातून सामाजिक दृष्टिकोनातून युवांच्या बाबतीत लढतात, ज्याच्यामध्ये अभिजित भाऊ दिपके आहेत, त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी विनंती करू. कारण का हा लढा का एका पक्षाचा नाही, हा लढा सगळ्यांचा आहे. कारण का दुर्दैव असं की दरवर्षी 10 लाख विद्यार्थी याच्यासाठी बसतात आणि याच्यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तो आम्ही कधीही खपून घेणार नाही. आणि प्रमुख मागणी जी आमची आहे, जी एमपीएससी मध्ये सुद्धा आहे, आम्हाला ऑनलाईन परीक्षा नको. आमच्या सीईटीच्या परीक्षा हे 7 वर्षापूर्वीपर्यंत या ऑफलाईन OMRच्या माध्यमातून घेतल्या जात होत्या. शिक्षकांचं तेच मत आहे, विद्यार्थ्यांचं तेच मत आहे, पालकांचं ते मत आहे. जेव्हा ऑफलाईन होतं तेव्हा कुठलाच पेपर त्या ठिकाणी फुटत नव्हता, भ्रष्टाचार होत नव्हता, पर्सेंटाईल मनाला वाटेल तसं वाढवलं जात नव्हतं. ऑनलाईन गेल्यापासूनच याच्यात भ्रष्टाचार सुरू झालाय आणि याच्यात त्या ठिकाणी काळबेरं सुरू झालेलं आहे. त्यामुळे आमची ही मागणी असणार आहे आणि ती मागणी आम्ही जे MSCETचे प्रमुख आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी करू. आणि जर या सगळ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मग मोर्चा काढल्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय त्या ठिकाणी नाही. त्यामुळे गरिबांचं, सामान्य लोकांचं भवितव्य हे नीट राहावं आणि त्यांच्या मुलामुलींना चांगली संधी मिळावी. आणि पैसा असेल तरच तुमच्या मुलाला चांगलं पर्सेंटाईल मिळेल. पैसा असेल, तो जर तुम्ही खर्चायला तयार असेल तरच तुमचा मुलगा नाही तर मुलगी अधिकारी होऊ शकेल. पैसा असेल तर नीटमध्ये चांगले मार्क मिळतील. पैसा असेल तर तुमचा मुलगा इंजिनियर बनू शकतो. हे जे काय आता नवीन गोष्ट सुरू झालेली आहे, फक्त नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या घर भरायच्या कार्यक्रमातून म्हणजे भ्रष्टाचाराच्या कार्यक्रमातून हे आम्ही याच्या पुढे खपून घेणार नाही आणि लोकही या बाबतीत काही खपून घेणार नाही असा आम्हा सगळ्यांना त्याच्यामध्ये विश्वास आहे. खरं तर तब्येत डाऊन असताना सुद्धा आज हा मुद्दा मांडणं आणि भूमिका की पुढच्या काही दिवसात एक फार मोठा मोर्चा पुण्यामध्ये आम्ही सर्वजण मिळून विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा आम्ही विनंती करतो की हे काय ठराविकच आकडे आम्ही तुम्हाला दिलेत असं समजू नका. हे पिवळे पिवळे केलेले जे काही नावं आहेत सगळे हे संशय घेणारी मुलं आहेत. म्हणजे ह्यांना जे पिवळं केले म्हणजे ऑलमोस्ट याच्यामध्ये करीबन 45 ते 50% विद्यार्थ्यांमध्ये पर्सेंटाईल हे वाढून दिलेलं आहे. त्यामुळे तुमचा मुलगा, तुमची मुलगी घरी बसून क्लासेस करून, कष्ट करून, तुमच्या कष्टाचा पैसा हा त्या क्लासेसला देऊन त्यांना जेवढे मार्क्स मिळाले, श्रीमंताचं पोरग पैसे देऊन तुमच्या पोरापोरीपेक्षा चांगल्या कॉलेजमध्ये फक्त पैसा होता
आणि खर्च केला आणि भ्रष्टाचारामध्ये सहभाग घेतला म्हणून चांगल्या कॉलेजमध्ये श्रीमंताची पोरं शिकतायत आणि गरिबाची सामान्य मध्यमवर्गीयाची पोरं ही मात्र त्या ठिकाणी सेकंड क्लास नाही तर थर्ड क्लास कॉलेजमध्ये त्या ठिकाणी शिकत आहेत. हे मात्र दुर्दैवी आहे. आणि मुलं जे होतकरू आहेत पण फक्त पैसा हा मात्र त्यांच्या पालकांकडे नाही म्हणून तर त्यांच्यावर जो अन्याय होतो तो आम्ही याच्यापुढे होऊन देणार नाही. धन्यवाद. कारण दोन वेगवेगळ्या परीक्षा आहेत, दोघांची प्रश्नपत्रिका जी आहे
गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.